मंडळी, नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिर्डी दौऱ्यावर आले होते। त्यांच्या स्वागतासाठी शिर्डीत जय्यत तयारी करण्यात आली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, पंकजा मुंडे ही मंडळी देखील तिथे उपस्थित राहिली होती। पण अमित शहा येण्याआधीच पंकजा मुंडे यांनी शिर्डीतील गुरुस्थान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि त्यावेळी त्या अतिशय भावुक तसंच थकलेल्या मुद्रेने बसलेल्या बघायला मिळाल्या। राजकीय जीवनात इतकी वर्ष सक्रिय राहिल्यानंतर जी अपरिहार्यता येते ती त्यांच्या तोंडावर दिसत होती। त्यांचं भावुक होणं यंदाच्या भगवान गडावरील दसरा मेळाव्यात सुद्धा दिसून आलं होतं। बीड मध्ये मागच्या काही काळात मराठा विसेस ओबीसी वाद उफाळलाय, त्यावरून मुंडे कुटुंबाला सातत्यानं टार्गेट करण्यात येते। दरम्यान मागच्या काही काळात त्यांच्यासोबत विरोधकांसह जवळच्या लोकांनी सुद्धा जे काही केलंय त्यामुळे त्या खचून गेल्यात आणि लवकरच त्या राजकीय संन्यास घेतील अशा वावड्या उठतात। पंकजा मुंडे यांची भावमुद्रा नेमकं काय सांगते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। तर शिर्डीतील साईबाबांच्या पवित्र भूमीत पंकजा मुंडेंनी गुरुस्थान मंदिरात दर्शन घेतलं। त्यावेळी दर्शन घेतल्यानंतर पंकजा मुंडे काही काळ मंदिराच्या आवारातील पायऱ्यांवर बसलेल्या दिसल्या। त्यावेळी त्यांचा चेहरा एकदम निर्विकार होता। त्यांना तसं बसलेलं बघून भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे तडक पंकजा मुंडे यांच्याकडे गेल्या। शांत बसलेल्या पंकजा यांच्याशी आदरानं, आपुलकीनं, मायेनं विचारपूस केली। जाऊन बसल्या। स्नेहलता कोल्हेंनी हळुवारपणे पंकजा यांच्याशी संवाद साधला। दरम्यान पंकजा मुंडे यांनी स्नेहलता कोल्हे यांच्यात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं बोललं जातंय। त्या दोघीही जुन्या राजकीय सहकारी आहेत। मंदिरातल्या घडामोडींमुळे पंकजा मुंडे यांच्या मनात नेमकं काय चाललंय आणि त्या अशा प्रकारे भावुक का झाल्या याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। खरं तर राज्याच्या राजकारणात मुंडे परिवाराचं वेगळं स्थान आहे। लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजपमधून केलेला राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे। त्यांच्यानंतर मुंडे परिवाराचा राजकीय वारसा त्यांची कन्या पंकजा मुंडे पुढे नेत आहेत। प्रीतम मुंडे देखील पंकजा यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभे आहेत। मात्र पंकजा मुंडे यांचा राज्याच्या राजकारणात वेगळाच राजकीय दबदबा आहे। ओबीसीच्या नेत्या म्हणून त्या ओळखल्या जातात, पण भाजपचा हा एक आक्रमक चेहरा अलीकडच्या काळात पडलेला दिसून येतोय। राजकारणात नेत्यानं त्यांच्या निर्णयाचा मनाचा तळ विरोधकांना लागून द्यायचा नसतो, पण भाजप मंत्री पंकजा मुंडे यांना काल त्यांची थकली भागली मुद्रा लपवता आली नाही अशी चर्चा महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती। दरम्यान पंकजा मुंडे यांचा गुरुस्थान मंदिरातील पायऱ्यांवर शांतपणे बसलेला व्हिडिओ व्हायरल होतोय। राज्यातील राजकारणात मुंडे परिवाराचा वेगळाच दबदबा आहे। गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर परिवारामध्ये फूट पडली होती। धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। बीडच्या परळीत मुंडे विरुद्ध मुंडे यांचा सामना सगळ्यांनी बघितला। 2019 मध्ये धनंजय मुंडे विजयी झाले, पुढे मंत्री झाले। त्या काळात पंकजा राजकारणापासून काहीशा लांब थांबल्या। हळूहळू सक्रिय होत असतानाच पंकजांसाठी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली, पण तरीही 2019 ते 2024 या काळात त्या जणू राजकीय अज्ञातवासात गेल्या होत्या। ज्या गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला महाराष्ट्रात तळागाळापर्यंत नेलं, त्यांच्याच लेखीची मागच्या 6 वर्षातली फरफट प्रत्येक मुंडे समर्थकांच्या काळजाला चटका लावणारी होती। मुख्यमंत्र्यांच्या रेसमधून बाहेर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी 2019 ला फिल्डिंग लावून पंकजा मुंडे यांची गेम केली। अंतर्गत पातळीवर धनंजय मुंडे यांना फ्रंटलाईन केलं अशी चर्चा त्यावेळी रंगली होती, पण तरीही पंकजा मुंडे देवेंद्रजी माझ्या मोठ्या भावासारखे आहेत म्हणून गप्प राहिल्या। अगदी राजकीय अज्ञातवासात देखील गेल्या। पुढे 2024 ला त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करून आणि पुन्हा पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी भाजपकडून पंकजा यांना लोकसभेला तिकीट देण्यात आलं। दरम्यानच्या काळात फडणवीस विरोधी गट म्हणजे नितीन गडकरी, एकनाथ खडसे, विनोद तावडे यांनी अंतर्गत पातळीवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला पळ घालून पंकजा मुंडे यांना पुन्हा राजकीय दृष्ट्या ताकदीने ऍक्टिव्ह करण्याचा सल्ला दिला होता असं बोललं गेलं। कारण महाराष्ट्रातील ओबीसी समाजावर निस्तज चाललेली पकड पुन्हा मिळवण्यासाठी परिणामी भाऊ धनंजय मुंडे यांच्यापासून महादेव जानकर, लक्ष्मण हाके, छगन भुजबळ अशी ओबीसी नेत्यांची फळी पंकजा मुंडे यांच्या स्टेजवर दिसू लागली। पण त्याच काळात शरद पवार यांनी डाव टाकून बजरंग सोनवणे या ताकदीच्या नेत्याला मराठा सपोर्टवर उभं केलं। जरांगे पाटलांच्या आंदोलनाने आधीच बीडची राजकीय गणितं फिरली होती। परिणामी 7 मतांनी बजरंग बाप्पांनी पंकजा मुंडे यांना 2024च्या लोकसभेत धोबी पछाड दिला आणि पंकजा मुंडे आता यापुढे राजकारणातून संन्यास घेतील अशी परिस्थिती निर्माण झाली। कधी काही हाच संघर्ष त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांच्या समोर देखील होता। गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा होते, पण भाजपचे नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात सातत्याने खटके उडायचे। दरम्यान नितीन गडकरी यांच्यावर नागपूरमध्ये अंकुश ठेवण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुशीत तयार केलं होतं असं म्हणतात। त्यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास होता, म्हणून तर मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर पंकजा मुंडे सीएमच्या रेसमध्ये असतानाच अचानक देवेंद्र फडणवीस यांचं नाव आश्चर्यकारकरित्या समोर आलं। तेव्हापासून पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरू आहे असं म्हटलं जातंय। दरम्यान गतवर्षी परळीतून धनंजय मुंडे विधानसभेला विजयी झाल्यावर भाजपकडून
भाजपकडून पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. पण इतकं सगळं होऊनही पंकजा यांच्या साखर कारखान्याला लागलेलं ग्रहण, सातत्याने पदरी पडणारे पराभव, बीडच्या राजकारणावरील सुटत चाललेली पकड, भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे पंकजा मुंडे अधिकच खचत गेल्या. सध्या त्या विधान परिषदेवर असून त्या मंत्रिमंडळात आहे. पण विधान परिषदेवर निवडून आल्यानंतरही त्या राज्याच्या राजकारणात पूर्ण सक्रिय झालेल्या दिसत नाहीये. कसली तरी अनामिक चिंता नेहमीच त्यांचं काळीज तोडते, अशा भावमुद्रेने त्या वावरताना दिसतात. आपल्या लोकांसह विरोधकांपुढेही त्या कमजोर पडताना दिसत आहे, असं राजकीय अभ्यासक सांगतात. मध्यंतरी कार्यकर्त्यांनी पंकजा यांच्या नावासमोर मुख्यमंत्री लावायला सुरुवात केली होती. त्यातून भाजप अंतर्गत त्यांच्या विरोधात संघर्ष उभारला होता. आता तो शांत झालाय. मंत्री मुंडे यांच्यावर जालना जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून जबाबदारी आहे. तरी देखील पंकजा यांचं बीडवर लक्ष असतं. धनंजय मुंडे यांना देखील अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यांचं मंत्रीपद गेलंय. पण एक गोष्ट चांगली ही की सध्या पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, धनंजय मुंडे ही तिन्ही भावंड एकत्र आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मुंडे परिवार सक्रिय झालाय. आता पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात. बीडमध्ये मुंडे बहीण भाऊ महायुतीत राहून कोणता निर्णय घेतात याकडे तमाम बीड आणि परळीकरांचं लक्ष लागून राहिले. मात्र पंकजा मुंडे अशा प्रकारे भाऊक का झाल्या, त्यांच्यात आणि स्नेहलता कोल्हे यांच्यात काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. बाकी पंकजा मुंडे निर्विकार चेहऱ्याने देवाच्या दारात बसण्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, कमेंट करून नक्की सांगा आणि मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.